समस्त भारतीयांना माझा नमस्कार. मी प्राध्यापक हबीब खान पठाण आज तुमच्याशी हितगुज साधणार आहे व काही ओळी सादर करणार आहे. नक्कीच आपल्या सर्वांना विचार करण्याची परिस्थिती आज आपल्या देशात निर्माण झालेली आहे. कुठलाही श्वापद आणि नराधम उठतो आणि आपल्या लेकी बाळींना आपल्या भक्षस्थानी बसवतोय. म्हणजे नेमकं आपण आधुनिक आणि विकसित झालो आहोत का, असा प्रश्न आता पडायला लागला आहे. म्हणून मागेही अनेक लोकांनी सांगितलं होतं की ज्या पद्धतीने अरब राष्ट्रांमध्ये बलात्काराला शिक्षा देण्यात येते त्याच पद्धतीची शिक्षा आपल्या भारतात देखील अशा नराधमांना व्हावी की जेणेकरून हे नराधम कुठल्याही लेकी बाळी आणि माता भगिनींकडे वाकडा डोळा करण्याचा धाडस करणार नाही. म्हणून काही ओळी सादर करतो. पटलं तर नक्कीच शेअर करा आणि व्यक्त व्हा. कारण आज आपण शांत बसलो तर लगेगी आग तो आएंगे घर सभी के जद में, यहाँ पर सिर्फ इन बच्चियों का मकान थोडी है. म्हणून काही ओळी सादर करतोय, सर्वांनी आवर्जून ऐका. तू बेटी है तो रहमत है, तू बीवी है तो चाहत है, तू बहना है तो शफकत है, तू माँ है तो फिर जन्नत है. तेरे कातिल को चौराहे पर सरेआम सजा दे सकता है, इन बलात्कारियों को केवल इस्लाम सजा दे सकता है, इस्लाम सजा दे सकता है. मासूम सी एक बेटी पर ढाया गजब भेज कर देखो ना, मासूम सी एक बेटी पर ढाया गजब भेज कर देखो ना. तब भेज नहीं पाए तो क्या उनको अब भेज कर देखो ना, तब भेज नहीं पाए तो क्या उनको अब भेज कर देखो ना. आँखों के सामने रोज बेटियां लुटी जा रही है तन्हा, आँखों के सामने रोज बेटियां लुटी जा रही है तन्हा. अब कड़ी सजा के लिए इन्हें भी अरब भेज कर देखो ना, अब कड़ी सजा के लिए इन्हें भी अरब भेज कर देखो ना. कानून वहाँ पर लेके खुदा का, कानून वहाँ पर लेके खुदा का नाम सजा दे सकता है, इन बलात्कारियों को केवल इस्लाम सजा दे सकता है, इस्लाम सजा दे सकता है, इस्लाम सजा दे सकता है.